नंदुरबार तालुक्यातील काकर्दे येथे शुक्रवारी खंडेराव महाराज यात्रोत्सव झाला। यावेळी पारंपरिक पद्धतीने 12 गाड्या ओढण्यात आल्या। त्याआधी परंपरेनुसार ध्वज उभारण्याचा मान रामदास सुतार यांच्याकडे होता। त्यांच्या वतीने ग्रामस्थांनी एकतेने ध्वज उभारणी केली। भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने 3 वर्षाच्या बालिकेसह 3 जण जखमी झाल्याची घटना शहादा शिरपूर रस्त्यावर बामखेडा नजीक घडली। सारंगखेडा पोलिसात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला। अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याप्रकरणी अजय विष्णू वसावे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। 17 वर्ष वयाच्या मुलीस त्याने पळवून नेले। याबाबत मुलीच्या पालकाने फिर्याद दिल्याने दडगाव पोलिसात नोंद करण्यात आली। शेतातील सागाचे जाळे तोडल्याची तक्रार पंचाकडे केल्याच्या रागातून एकाच्या गुप्तांगावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना माकडकुंडचा पाडवपाडा तालुका दडगाव येथे घडली। या प्रकरणी एकाविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने जिल्ह्यातील अनेक भागात कुंपननलिका विहिरी पावसाळ्यानंतर कोरडे पडतात। यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेती सिंचनासाठी अडचणीचा सामना करावा लागतो। पाणी पातळी पूर्ववत आणण्यासाठी जिल्ह्यातील 100 गावांमध्ये भूजल पुनर्भरणाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। यासाठी जलजीवन मिशनची मदत घेतली जाणार। रविवारी होणाऱ्या नीट परीक्षेसाठी यंदा नंदुरबार व शहादा येथे परीक्षा केंद्राची सोय करण्यात आली आहे। नंदुरबारात 5 तर शहाद्यात 4 केंद्र राहणार आहेत। परीक्षेसाठी आवश्यक त्या सर्व कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली असून त्यांना पर्यवेक्षणासंदर्भातील सूचनाही देण्यात आल्या। नंदुरबारात तापमानाचा पारा शुक्रवारी 43 अंश पार गेला। अशा तापमानात प्रवासी करायचे म्हटले तर घामाघूम झाल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आता लालपरीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून वातानुकूलित शिवशाही बसला पसंती देत आहे। इतर बसपेक्षा या वातानुकूलित बसचे प्रवास भाडे अधिक असले तरी प्रवासी याच बसची प्रतीक्षा करत असताना बस स्थानकावर दिसून येतात। तोडोदा तालुक्यातील मोदलपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरुषावर कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यात आली। 7 पुरुषांवर यशस्वी नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली। उन्हाळा सुरू झाला की वीज वापरात वाढ होते। त्यामुळे महावितरणला अन्य कंपन्यांकडून वीज खरेदी करून विजेची गरज पूर्ण करावी लागते। विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्या तरी महावितरणकडून भारनियमन सुरू करण्यात आलेले नाही। नंदुरबार जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयात महाराष्ट्र स्थापना दिवस व कामगार दिन निमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। नंदुरबार येथील बाबा गरीबदास नगर सिंधी कॉलनीत महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशन लायन्स क्लब व खासगी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हाडांची ठिसूळता ब्लड शुगर व ब्लड प्रेशर तपासणी करण्यात आली। सुरक्षित प्रसूतीसाठी महिलांचा कल शासकीय रुग्णालयांकडे वाढत असल्याचे दिसून येत आहे। गृहप्रसूतीमध्ये असलेले संभाव्य धोका टाळण्यासाठी आरोग्य विभागाने राबवलेले उपाययोजनांना यश मिळत असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते। जिल्हा रुग्णालयाकडे मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी 2025 पासून ते मार्च अखेरपर्यंत 1264 मातांची प्रसूती झाली आहे। नंदुरबार शहरातील कन्यादान मंगल कार्यालयात शनिवारी सकाळी 10 वाजता RNG पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बारडोली गुजरात यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले आहे। यंदा उन्हाळ्यात तापमानाचा पारा अधिक तीव्र होत असल्याने जिल्ह्यासह तालुक्यातील बाजारपेठेत फळांचा भाव गगनाला भिडले आहे। सध्या टरबूज, खरबूज, अननस, द्राक्षे, आंबासह पपई, चिकू, केळी, सफरचंद, नारंगी, मोसंबी, डाळिंब आदी फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जात आहे। फळांची ही मागणी लक्षात घेऊन फळांच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली आहे। नंदुरबार जिल्ह्याचे तापमान एप्रिल महिन्याच्या मध्यापासून दिवसेंदिवस वाढत आहे। शुक्रवारी हे तापमान 43.8 अंशावर पोहोचले होते। त्यामुळे नागरिकांसह वाहनधारक शेतमजुरांना कामे करताना अडचणीचे ठरत आहे। सकाळच्या 11 वाजेपासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रमुख रस्त्यावर वर्दळ कमी होताना दिसून येत आहे। आहारात ज्वारी, बाजरी, कडधान्य आणि हिरव्या भाज्या यांची जागा आता बर्गर, पिझ्झासह चायनीज आणि तळलेल्या पदार्थांनी घेतली आहे। खानपानाच्या सवयीमध्ये झालेल्या आमूलाग्र बदल आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करत आहे। जर्मनी येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ मैदानी स्पर्धेसाठी नंदुरबारच्या 2 महिला खेळाडू भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत। भुवनेश्वर येथील स्पर्धेतून त्यांची निवड झाली। तोडोदा तालुक्यातील रांजणी, रोजवा, पुनर्वसनसह परिसरात यावर्षी रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांकडून बाजरी तसेच तीळ पिकांची पेरणी करण्यात आली। ही पिके आता परिपक्व झाली असून ही पिके काढणीसाठी शेतकरी मेहनत घेत आहे।